इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, काही कलाकार अगदी लहान वयातच उंच भरारी घेतात आणि यशाला गवसणी घालतात. हल्लीच्या रियालिटी शोजमुळे तर लहान मुलांना आपली कला जगासमोर आणण्याची एक अतिशय चांगली संधी प्राप्त होते. आपल्या रत्नागिरीमधलं असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे श्रीधर पाटणकर. श्रीधरने वयाच्या 11व्या वर्षी लिटिल चॅम्प या कार्यक्रमामधून आपली गायनकला सादर करत रत्नागिरीचं नाव मोठं केलं. आजवर अनेक प्रतिष्ठित व्यासपीठांवर त्याने आपल्या कलेची मोहोर उमटवली आहे आणि संगीत क्षेत्रामधलं त्याचं उल्लेखनीय असं काम आहे. आजच्या या भागात श्रीधरच्या या सुरेल प्रवासामधले त्याचे अनुभव त्याच्याकडून जाणून घेऊया. सगळ्यात आधी श्रीधर, तुझं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुझ्या आवाजातलं एक सुंदर असं गाणं ऐकण्याची आम्हा सर्वांची इच्छा आहे. नामाचा गजर गरजे भीमा तीर हा सुप्रसिद्ध भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी यांनी अजरामर केलेला अभंग मी त्याच्या 2 ओळी ऐकवायचा नक्की. प्रयत्न करतो नक्की, आणि नक्की. सुरुवात करतो. महिमा साजे थोर, महिमा साजे थोर, तूच एका साजे तुझ एका, महिमा साजे तुझ एका. नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. महिमा साजे थोर, तूच एका साजे तुझ एका, महिमा साजे तुझ एका. नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. वा, खूप छान, खूप छान. वयाच्या 11व्या वर्षी तू एवढ्या मोठ्या एका स्पर्धेचा भाग झालास, पण आम्हाला जाणून घ्यायचंय की त्याआधी गाणं आपल्याला आवडतंय हे तुझ्या कधी लक्षात आलं? ॲक्च्युअली हे माझ्या आईबाबांच्या लक्षात आलं जेव्हा मी अगदी 2-3 वर्षांचा होतो. मला एक सख्खी बहीण आहे, 7 वर्षां मोठी आहे माझ्यापेक्षा. हां. तेव्हा मी लहान मुलं जशी रडतात ॲज युजल तसा खूप रडायचो. तर रात्री समजा 1-2 वाजता जरी तिने हार्मोनियम काढून वाजवली तरी मी जिथपर्यंत हार्मोनियम वाजतेय तोपर्यंत शांत बसायचो. हो का? हां, म्हणजे तेव्हा आईबाबांच्या हे लक्षात आलं की कुठेतरी याला संगीताची आवड आहे. आणि मग तिचं ऐकतच होतो मी, ताईचं. म्हणजे 7 वर्षां मोठी असल्यामुळे तिचं जे काय घरात रियाज किंवा काय चालायचं ते माझ्या कानावर पडत असे. आणि अशातनंच एकदा आमच्या घरासमोर पूजा होती आणि तिथे आता मला एक्झॅक्ट गाणं आठवत नाहीये, पण असं भक्तिगीत किंवा अभंग अशा टाईपचं गाणं लागलं होतं. आणि एक 4-5 वर्षाचं असताना मी त्याचं नोटेशन ग्रिलमध्ये बसून गायलं होतं. या ओळीचं हे नोटेशन आहे. आणि ते लकीली बरोबर होतं. म्हणजे ताई तेव्हा मोठी असल्यामुळे ताईने सांगितलं आईबाबांना की हा म्हणतोय हे बरोबर आहे. अच्छा. अदरवाईज तोपर्यंत आईबाबांना सुद्धा काय म्हणजे एवढं समजत असेल अशी कल्पना नव्हती, किंवा याला समजत असेल म्हणण्यापेक्षा सुद्धा या विषयाची कुठेतरी आतून आवड आहे हे आईबाबांना पण कल्पना नव्हती. पण अशा पद्धतीने कल्पना आली आणि मग त्या दृष्टीने पुढचा संस्कार सुरू झाला. अच्छा. आईबाबांनी आम्हाला दोघांनाही गाणं शिकवण्यामागे कारण वेगळं आहे. एक, माझे आजोबा कैलासवासी केशव रामचंद्र पाटणकर. आमचं गाव आरवली. आता आरवली गाव कलाकारांचं गाव म्हणून सुप्रसिद्ध आहेच आपल्या कोकणामध्ये, कारण कोकण गंधर्व प्रथमेश लघाटे, नंतर पंडित राम मराठे यांचा आजोळ सुद्धा आरवलीत पाटणकर त्यांच्याकडे आहे.
एकंदरीत ती जी बाजू आहे ती कलाकारांची आहे. त्याप्रमाणे माझे आजोबासुद्धा हे भजनी बुवा होते त्या अच्छा. काळात आणि सुप्रसिद्ध भजनी बुवा होते. हं. म्हणजे संगमेश्वर तालुक्यामध्ये मिळून त्यांच्या 1000 बाऱ्या तरी झाल्या असतील. बापरे. किंवा कीर्तनांना सुद्धा त्यांनी आयुष्यातली 30 ते 40 वर्ष कीर्तनांना भरपूर बुवांना साथसंगत केलेली आहे. म्हणजे हार्मोनियम, पायपेटी वाजवायचे हं. आणि आवाज वयाच्या अगदी 70व्या वर्षापर्यंत एकदम पहाडी पांढरी 4ला खणखणीत गात असत. तर मुद्दा असा की तेव्हाच्या काळात कलेला एवढा वाव नव्हता. म्हणजे आजोबा माझे त्यामुळे प्रसिद्धीपासून खूपच लांब राहिले किंवा ते तेवढे प्रसिद्ध झाले नाहीत. म्हणजे संगमेश्वरात आता सगळी ओळखतात त्यांना, तो भाग वेगळा. पण त्यामुळे झालं असं की पुढच्या म्हणजे माझ्या बाबांची जी जनरेशन आहे त्यामध्ये पहिलं त्यांना शालेय शिक्षण हा महत्त्वाचा विषय ठरला की कला आधी नको. की शालेय शिक्षणाकडे त्या वेळेच्या परिस्थितीनुसार भर दिला गेला. आणि मग पुढे असं झालं की यांच्या घरातलं गावातलं वातावरण एक थोडं वेगळं असतं, कल्पना असेलच तुला. यांच्या घरातलं गाणं पेटी सगळं बंद झालं, आता संपलं सगळं थोडक्यात, पुढे कोण नाही असं अशा पद्धतीने लोक बोलायला लागली. आणि माझ्या बाबांनी ऐकलं. तर तेव्हा त्याने ठरवलं होतं जे कोण होईल त्याला पहिलं हे शिकवायचं. अच्छा. म्हणजे ते ॲक्च्युली एक प्रेस्टीज इश्यू म्हणून शिकवायला सुरुवात झाली. त्यांची अशी अपेक्षा नव्हती की मी ह्यातच करिअर करावं. त्यांना एक 4 जणांत बसल्यावर आमच्याकडे पण आहे चालू हे, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. पण त्याचं कारण हे की आजोबा होते आणि पुढे ते कंटिन्यू नव्हतं झालं, ते परत बाबांना कंटिन्यू करायचं होतं. अच्छा. म्हणजे आजोबांचा हा संगीताचा वारसा तू पुढे नेतोयस असं म्हणायला हो. हरकत नाही. पहिल्यांदा माझं गायनाचा जो मुळात स्वरसंस्कार आपण ज्याला म्हणतो तो आहे, तो पूर्णपणे संध्याताई सुर्वे, रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गायिका आणि गुरुजी यांनी तयार करून घेतला. म्हणजे जो काय स्वर आज माझ्या गळ्यात आहे त्याचं संपूर्ण श्रेय हे संध्याताईंना जातं. त्यांच्यामुळे माझं विशारदपर्यंतचं शिक्षण एकदम सुसह्यपणे पूर्ण मी करू शकलो. त्याच्यानंतर एक घराणेदार गायकीच्या अंगाने म्हणा किंवा पुढचं शिक्षण एक प्रकारे ते रत्नागिरीतीलच ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध गायिका गुरुजी सौ मुग्धा भट सामंत मॅडम यांच्याकडे माझं 7-8 वर्ष शिक्षण झालं. अजूनही त्यांच्याकडे सुरू आहे. तसंच आपले रामपूर सेसवान घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित नागेशदादा आडगावकर यांच्याकडून मला त्या ढंगाच्या बंदिशी शिकता येत आहेत किंवा त्यांच्याकडे पण माझं शास्त्रीय गायनाचं एक सुरू आहे शिक्षण. जे काय मला आज थोडंफार त्यातलं गाता येतंय असं म्हणू आपण, ते त्याचं पूर्ण श्रेय या माझ्या 3 गुरुजींना जातं. एक कलाकार म्हटलं, मग ती कोणतीही कला असो, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस किंवा रियाज याला फार महत्त्व आहे. तर याबद्दल काय सांगशील? याबद्दल सांगायचं झालं तर माझा एक स्वानुभव असा की जी काही आपली कला असेल, मग ती कोणतीही असू दे, हो. अगदी चित्रकला असू दे, शिल्पकला असू दे, मूर्तिकला असू दे किंवा आपल्या संगीतातली वाद्यकला असू दे, आता आपलं गायन, जे काय आपण करू ते रोज असावं, सातत्य असावं. म्हणजे काही ठिकाणी आता मुलं मी क्लास घेतो तर बघतो मी अशी की 8 दिवसातले 2-3 दिवस करतात रियाज, पुढे 4-5 दिवस त्यांचं काही नाही होत. एकदाच तुम्ही 8 दिवसांत 5 तास बसलात तर माझ्या दृष्टीने ते माझ्या विचारानुसार तितकंसं योग्य नाही. एकदाच आपण 8 दिवसाचं जेवू शकतो का? बरोबर नाही. त्यामुळे 15 ते 20 मिनिटं चालेल, पण ते रोज हवं. जे काय असेल ते रोज असलं पाहिजे. जसं की आपण रोज आपली दैनंदिन कामं रोज जनरली एक सामान्य आपण बघायला गेलं तर रोज आपण आपली स्वतःची काळजी घेण्याकरता आंघोळ करतो, रोज जेवतो, रोज पूजा करतो. त्याप्रमाणे रोज 15 ते 20 मिनिटं आपलं जे काय असेल ते रोज असावं. अच्छा. सातत्य रोज असावं असं मला वाटतं. तुला आठवतंय तू पहिल्यांदा स्टेजवर कधी गायलास? राष्ट्रसेविका समितीतर्फे देशभक्तीपर गीत स्पर्धा आयोजित केली होती. गुरुकृपा मंगल कार्यालय इथे घेतलेली होती ती स्पर्धा. तर तिथे कारगिलच्या रणभूमीवर हे गाणं मी तेव्हा गायलं होतं. ते माझं किती पहिलं वर्षाचा गाणं. होतास तेव्हा? पहिलीत होतो मी तेव्हा. अच्छा. म्हणजे पहिला तुझा परफॉर्मन्स तसा म्हणू आपण, तू पहिलीत. म्हणजे स्पर्धेच्या दृष्टीने पहिला परफॉर्मन्स पहिलीत केला आणि पूर्णपणे 2 तास असा पहिला कार्यक्रम हा 6वीत केला, ज्येष्ठ नागरिक संघ देवरुखला. अच्छा. तू आतापर्यंत जिल्हास्तरीय स्पर्धा केल्यास, राज्यस्तरीयही केल्यास, तर त्यापैकी अशा काही स्टेजवरच्या खास आठवणी आहेत? म्हणजे आपल्या इथलीच एक नामांकित संस्था आहे राधाकृष्ण कलामंच रत्नागिरी. मिलिंद टिकेकर सर हे व्यक्तिमत्व ते सर्वांना अत्यंत लोकप्रिय आहेत आणि नुसते माहीत नाहीत तर लोकप्रिय आहेत. अगदीच. तर त्यांच्यातर्फे शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित केली होती राज्यस्तरीय. मी त्या वयोगटात खरं तर बसत नव्हतो, पण तरी पण टिकेकर सरांना माझ्या आईने सांगितलं की ह्याला म्हणायचंय, त्याला फक्त म्हणू दे स्टेजवर जाऊन, तुमच्या काय त्याला स्पर्धेत नाही हे केलं तरी चालेल. त्यामुळे स्पर्धा झाल्यावर माझं एक
काय उत्साही एंट्री म्हणून माझं तिथे रागगायन मी वृंदावनी सारंग राग गायलो होतो. आणि सर्वांसाठीच एक आदरणीय स्थान असलेले MG पटवर्धन गुरुजी हे तेव्हा परीक्षक म्हणून लाभले होते त्या स्पर्धेला. हां. तर त्यांनी नंतर एक स्पेशल स्पर्धा सगळी झाली, निकाल डिक्लेअर झाला आणि नंतर स्वतः पटवर्धन गुरुजींनी अनाऊन्स केलं की एक स्पेशल विशेष प्रावीण्य अशी एक ट्रॉफी त्यांनी करायला सांगितली हं. आणि विशेष बक्षीस त्यांनी मला दिलं. आणि तेव्हा ते म्हणाले होते की ह्या मुलाला मी माझ्याबरोबर घेऊन जायला तयार आहे कायम. हं. पूर्णपणे गुरुकुल पद्धतीने ते गाणं शिकवायला मला तयार झाले होते. अरे वा. हे माझ्यासाठी एक म्हणजे स्पर्धेत मी नव्हतो, पण ते मला यश तेव्हा राधाकृष्ण कलामंचमुळे बक्षीस मिळालं तुला बक्षीस मला स्पर्धेत भाग मिळालं. न घेता. हा, एक्झॅक्ट. दुसरं म्हणजे सुप्रसिद्ध गायिका कल्याणीताई साळुंखे आणि आपले सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक अनंतदादा जोशी यांच्या व्हर्टिकल नोट्स या संस्थेतर्फे 2 फेऱ्यांमध्ये जागतिक स्तरावर एक कॉम्पिटिशन अरेंज केली गेली होती. त्यामध्ये अट अशी होती की त्यांनी संगीत दिलेली किंवा त्यांचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर पब्लिश झालेल्या गाण्यांपैकीच गीत सादर करायचं होतं, आपल्या मनाचं नव्हतं. अच्छा. तर त्या पहिल्या फेरीतून माझं सिलेक्शन झालं आणि दुसऱ्या फेरीला मला आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय संगीतकार कौशलजी इनामदार आणि घराघरात ज्यांचं गाणं आपण रोज ऐकतो ते अजित कुमार कडकडे गुरुजी हे परीक्षक म्हणून लाभले होते. अच्छा. आणि त्यांनी मला प्रथम क्रमांकाचं वा. बक्षीस दिलं जागतिक स्तरावर. ही माझ्यासाठी एक लक्षात राहिलेली स्पर्धा. नंतर गुरुप्रणाम या नावाने कौशिकीताई चक्रवर्तींनी सुद्धा एक मधल्या काळात स्पर्धा भरवली होती शास्त्रीय संगीताची. त्याच्यात आयदर ठुमरी और ख्याल एक काहीतरी सादर करायचं होतं. तर 2 फेऱ्या होत्या. पहिली फेरी ऑनलाईन होती, व्हिडिओ करून पाठवला होता, नटभैरव राग गायला होता 15 मिनिटाचा. तर एक एक्सपिरियन्स म्हणून पाठवलं होतं. मला वाटलं नव्हतं काय, कारण एवढी मोठी स्पर्धा, त्यात परीक्षक कोण तर जगविख्यात कौशिकीताई चक्रवर्ती. आणि अचानक एक दिवस त्यांच्या इन्स्टा पेजला मला जी टॉप 24ची यादी दिसली त्यात माझं नाव होतं. म्हणजे पहिल्या फेरीतून मी दुसऱ्या फेरीत सिलेक्ट झालो. दुसऱ्या फेरीत काय माझा नंबर आला नाही, कारण बाहेर खूपच ताकदीचे कलाकार असतात, म्हणजे आहेत. पण पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीसाठी गेलो. त्या निमित्ताने झूमवर किंवा गुगल मीटवर या ह्याच्यातनं माझं आणि त्यांचं म्हणजे पार्थसारथी सर आणि कौशिकीताई चक्रवर्ती यांच्याशी माझं 10-15 मिनिटं बोलणं झालं त्या निमित्ताने. असा एक चांगला आयुष्यातला तो अनुभव आला की एवढ्या मोठ्या व्यक्तीचे मला कुठेतरी आशीर्वाद मिळाले. नक्कीच. हां, एक विनोदी आठवणसुद्धा आहे. साधारण एक 3री-4थीत वगैरे मी असेन. आपल्या इथे सावरकर नाट्यगृहामध्ये देशभक्तीपर गीत स्पर्धाच होती आणि उठा राष्ट्रवीर हो हे गाणं मी निवडलं होतं. आणि आईने मला नंबर माझा जवळ आल्यावर सांगितलं होतं की ते देशभक्तीपर गीत आहे. मी थोडं ते हळू म्हणत होतो. तर आईने सांगितलं होतं तेव्हा ते मोठ्यानं म्हणते, देशभक्तीपर गीत आहे ते, जोशपूर्ण झालं पाहिजे. तर ते तेवढं उठा जे आहे ते मी पूर्णपणे आपल्या 12 सुरांच्या बाहेर म्हटलं आणि बाकी सगळं गाणं सुरात म्हटलं. हे अजून मला जसंच्या तसं आठवतंय. आणि नंतर खाली आल्यावर ओरडायच्या ऐवजी घरातली सगळी हसायलाच लागली, म्हणजे आणि आम्ही घरी आलो. म्हणजे कारण कळलं होतं आपण पहिलाच शब्द फारच सुरात म्हटलाय. असे छान छान किस्से असूच शकतात कलाकाराच्या आयुष्यात. तुला हार्मोनियमची सुद्धा आवड आहे, तू हार्मोनियम वादन करतोयस, त्याचं शिक्षण घेतलंयस तू. तर ही आवड कुठून लागली? याचं मी कुठेतरी श्रेय माझ्या आजोबांनाच देईन, कारण ते अतिशय उत्तम संवादिनी वादक होते. म्हणजे असंच म्हटलं जातं की आरवलीत भजनाचं जे बीज आहे ते पांडुरंग सीताराम लगाटे गुरुजी आणि केशव रामचंद्र पाटणकर म्हणजेच माझे आजोबा यांनीच रोवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडनंच हा हार्मोनियमचा वारसा माझ्याकडे आला. ह्याच्यावर माझा एक आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असते किंवा विश्वास असतो, तसं माझ्या मनात हे नक्कीच आहे की जे काय आज हार्मोनियमचं मला येतंय ते त्यांच्यामुळेच येतंय. परंतु लहान असताना आपल्या रत्नागिरीतले प्रसिद्ध गायक नट अभयदादा मुळे यांचे वडील श्रीकृष्ण मुळे गुरुजी निवडी हे आमच्या घरी येऊन 2-1 वर्ष मला हार्मोनियम वादनाचे धडे शास्त्रोक्त देत होते. त्याच्यानंतर सुलभा काकतकर मॅडम याही आता 90 वर्षाच्या आहेत. तर त्या सुलभा काकतकर मॅडमकडे सुद्धा माझं हार्मोनियम वादनाचं शिक्षण झालं. आणि आत्ता अलीकडे मला विशारद हार्मोनियमचं माझं झालं पूर्ण. त्याच्यामध्ये रत्नागिरीतल्याच आपल्या सुप्रसिद्ध गायिका आणि संवादिनी वादक आणि ज्येष्ठ गुरुजी सौ समिताताई जोशी मॅडम यांनी मुलाचं सहकार्य केलं. अच्छा. आजवर तू अनेक संगीत नाटकांमधून सुद्धा काम केलंयस. तर गायक कलाकार तर तू आधीपासून होतासच, पण आपल्याला अभिनय सुद्धा जमतोय हे केव्हा लक्षात आलं? त्याचं असं झालं, अजून मला आठवतंय, संध्याकाळची एक 5:30-6ची वेळ होती आणि टिकेकर सरांचाच मला फोन आला की जरा घरी येऊन जा. आणि घरी गेलो तर तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुला संगीत संत गोरा कुंभारमध्ये संत नामदेव महाराजांची भूमिका करायची.
मी तेव्हा त्यांना म्हटलं, "हो, भूमिका करायचे वगैरे सगळं बरोबर आहे, पण मी काही अभिनेता किंवा अभिनयाचं असं पहिल्यापासूनचे धडे स्टेजवर चालतात कसं हे सुद्धा माहीत नाही सांगायचं तर." ते म्हणाले, "तू ते काय बघू नकोस, तुला गाणं येतंय म्हणून आम्ही घेतलेलं आहे, म्हणजे किंवा गायक नट म्हणून घेतलेलं आहे, त्यामुळे अभिनयाचं तुझं कसं करून घ्यायचं ते आमच्यावर सोड." म्हणजे पहिला जो एक भक्कम पाठिंबा आहे तो टिकेकर सरनी दिला. आणि अजूनही मला आठवतंय, पहिलं माझं जे गाणं झालं म्हणजे एक संगीत नाट्य रंगभूमीवरचं, ते अहमदनगरला झालं. अहमदनगरला तेव्हा आपली स्पर्धा होती, राज्यनाट्य स्पर्धा, आणि आम्ही सगळी इकडनं राधाकृष्णाची टीम गेलो होतो. आणि माझी एंट्री होती तेव्हा मला खूप घाबरायला झालं होतं, कारण कसं पहिलीच एंट्री. आणि तेच सांगतो काय, अभिनय पहिलाच मी करणार होतो स्टेजवर, तेही एवढ्या मोठ्या स्पर्धेत, एवढ्या नामांकित संस्थेतून. म्हणजे जरा काही चुकलं असतं तरी तो पेश माझ्यावर आला असता. दडपण होतं एक वेळ. तेव्हा टिकेकर सरांनी जो काय कॉन्फिडन्स दिलाय विंगेत, काय व्हायचं ते होऊ दे, तुला येईल तसं तू कर स्टेजवर जाऊन परफॉर्म. तिथे माझा थोडा धीर चेपला खरं म्हणशील तर. त्याच्यानंतर झाले काही दिवस गेले आणि आपले श्रीनिवास काका जोशी खलवायन संस्थेचे यांचा फोन आला की लवी केळकर म्हणजे अखिल चित्पावन ब्राह्मण संघातर्फे कट्यार काळजात घुसली बसवतोय, तर त्यात सदाशिव करशील का. आता प्रश्न माझ्या मनात असा उत्पन्न झाला होता, संत नामदेव महाराजांची भूमिका ही टोटल 3 तासाच्या नाटकात जेमतेम अर्धा तासच आहे. 4 गाणी आणि एक 10 मिनिटाचं स्क्रिप्ट, संपला विषय. सदाशिवची भूमिका पूर्ण 3 अंकात आहे आणि प्रचंड डायलॉग आहेत, म्हणजे अभिनयाचं अंग पण तेवढंच तगडं आहे त्या रोलचं. तर मी निवास काकांना पहिलं विचारलं की अहो म्हटलं, हे केलंय मी बरोबर नाटकात काम, पण सदाशिवचा रोल करायचा आहे, म्हणजे मला भीती वाटते, म्हणजे किंवा थोडं एक मनात आहे, म्हणजे संकोच आहे. तेव्हा ते पण म्हणाले, तू फक्त यायचं तालमेला, बाकी आम्ही बघू. तर त्यांनी वामन काका जोग ते दिग्दर्शक म्हणून त्यांची नेमणूक केली कट्यार काळजात घुसली करता. तर जो काकांना पूर्ण नंतरचं जे अभिनय माझ्याकडनं करून घ्यायचं आहे, मग ते फुटवर्क असेल स्टेजवरचं किंवा मुवमेंट्स असतील हाताच्या, पायाच्या, चेहऱ्या, ते सगळं वामन काका जोग यांनी माझ्याकडनं खूप चांगलं म्हणजे करून घेतलं, कारण मला त्यातलं ओकी ठो खरंच काही येत नव्हतं. त्याप्रमाणे नाटकाला 3रा नंबर आला. अजूनही सदाशिवची भूमिका ज्यांना ज्यांना आवडली त्यांची पत्र आहेत. हो, पत्र आहेत की अत्यंत छान भूमिका झाली वगैरे. 5-6 प्रयोग झाले कट्यार काळजात घुसली नाटकाचे. आणि हे सगळं मूळ त्याचं म्हणतात तसं निवास काका जोशी यांना जातं की त्यांच्यामुळे मला ही एक उभारी मिळाली संगीत नाटकात, म्हणजे कट्यारसारख्या नाटकात सदाशिव करायची जी काही ही आहे कॉन्फिडन्स आहे ती त्यांच्यामुळे मला मिळाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी म्हटलं की तुला रत्नागिरीमध्ये सगळे लिटिल चॅम्प म्हणून ओळखतात. एवढ्या मोठ्या स्पर्धेला इतक्या कमी वयात तू गेला होतास, तर तुझा तो अनुभव आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. कोल्हापुरात माझी मावशी राहते, तर आम्ही फिरायला कोल्हापूरला गेलो होतो. आणि आईने तो बोर्ड बघितला की अशी अशी इथे ऑडिशन आहे, मात्र तिथे 10 गाण्यांची लिस्ट वगैरे द्यायची होती. आणि आज संध्याकाळी बोर्ड बघितलं आणि उद्या ऑडिशन होती. मग आठवतायत ती गाणी, म्हणजे अत्यंत कॅज्युअली अपियर झालो मी त्या ऑडिशनला. आठवतायत ती गाणी लिहून दिली. तेव्हा कितवीला होतास तू? 5वीतून 6वीत गेलो होतो म्हणजे. आणि गाणी लिहून दिली आणि झालं. पहिले 3 राऊंड तिथे मी सिलेक्ट झालो. आईने एक एक्सपिरियन्स म्हणूनच मला त्यात पाठवलं होतं. मी लवकर परत येईन इतका कॉन्फिडन्स आईला होता, म्हणजे एक बराच वेळ झाला अजून आला नाही, तेव्हा तिला कळलं की ह्याचं सिलेक्शन होतंय म्हणून आला नाही. अच्छा. आणि अशा प्रकारे माझं 3 ऑडिशन कोल्हापूरला झाल्या, 2 ऑडिशन ह्याला झाल्या मुंबईला फेमस स्टुडिओला झाल्या. आणि 5 ऑडिशन झाल्यावर पण आम्ही शांत होतो आणि त्याप्रमाणे एक दिवस खरंच टी व्हीवर निवड झालेल्यांची जी लिस्ट आली त्याच्यात माझं नाव होतं. म्हणजे हा आमच्यासाठी सुद्धा एक धक्का होता. आम्ही एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं खरं सांगायचं तर, पण ते झालं. म्हणजे नंतर 2 राऊंड होतो त्यांच्या सानिध्यात, म्हणजे सगळेच तिथले वर्षाताई भावे असतील, कमलेशदादा भडकमकर असतील किंवा अवधूत गुप्ते असतील, वैशालीताई सामंत असतील, कौशलदादा इनामदार आले होते. तेव्हा खळे गुरुजी होते, तर ते एकदा आशीर्वाद द्यायला आम्हाला सगळ्यांना आले होते, श्रीनिवास खळे गुरुजी. अशा मोठमोठ्या व्यक्तींचे तिथे आशीर्वाद मात्र खूप मिळाले. त्यांच्या सानिध्यामध्ये एक 4-5 महिने घालवायला मिळाले आणि अत्यंत छान होतं तिथे सगळं, म्हणजे काय प्रश्नच नाही. तिथे म्हणजे पूर्ण आपल्या महाराष्ट्रभरातनं मुलं आली होती. मला वाटतं सगळ्यात लहान कलाकार तू होतास. हो, मुलांमध्ये सगळ्यात लहान मी होतो आणि मुलींमध्ये सगळ्यात लहान मुग्धा वैशंपायन. लिटिल चॅम्प तूच होतास. तर सगळ्यांचं गाणं मुळात मला ऐकता आलं. वेगवेगळ्या भागातलं वेगवेगळं संगीत मला तिथे
ऐकता आलं. नंतर रेकॉर्डिंग कशा पद्धतीने ॲक्च्युअली चालतं, म्हणजे ते शूटिंग हा जो प्रकार आहे, म्हणजे पेशन्स डेव्हलप झाले ऑटोमॅटिकली. आपल्याला जे इथे टी व्हीवर 1.5-2 तासात एपिसोड आटपतो, तो तिथे 8-8, 10-10 तास चालतो. म्हणजे हे सगळं एक जवळनं बघता आलं सगळं, की कसं चालतं काय. नंतर आपले वाद्यवृंद अत्यंत सगळे थोर आहेत. अमरदादा ओक असतील, सत्यजितदादा प्रभू, निलेशदादा परब, आर्चिस लेले सर, ह्यांच्याबरोबर परफेक्शनने कसं गायचं आणि तेही इतक्या लहान हां. वयात शिकायला मिळालं. ते शिकायला मिळालं. मात्र ह्या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या नक्कीच. आता आपण थोडं तुझ्या शैक्षणिक पार्श्वभूमीकडे वळूया. तू मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलंस, बरोबर? शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तू पुन्हा एकदा गाण्याकडे वळलास. तर आता तुला मागे वळून बघताना असं वाटत नाही का की मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर एक फिक्स जॉब मिळाला असता किंवा परदेशात जाण्याची संधी मिळाली असती, एक आर्थिकदृष्ट्या ते बरं पडलं असतं, असं काही वाटतं का? असं मनात येतं का? याविषयी बोलायचं झालं तर मी असं सांगेन की मुळात मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की आईबाबांची ह्यातच करिअर करेन अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे व्यवस्थित एक चांगली डिग्री मला पण असं वाटत होतं की माझ्याकडे असावी, आणि आईबाबांचंही मत होतं की एक चांगली डिग्री तुझ्याकडे असावी. पण एक त्या अँगलने सांगायचं झालं तर असाही काही मी ब्रिलियंट स्टुडंट अभ्यासामध्ये नव्हतो, एक ॲव्हरेज स्टुडंट होतो. म्हणजे फर्स्ट क्लास आहे मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, पण त्याच्यात जर वरच्या लेवलला जायचं झालं बा एमटेक, MA किंवा असं फॉरेनला मेट्रो सिटीमध्ये, तर आपल्याकडे एक वेगळा स्पार्क लागतो शेवटी. तो मला जाणवलं की माझ्याकडे एवढाही स्पार्क नाही आहे. त्यामुळे मग मी पहिल्यापासून संगीत या विषयात सक्रिय आहे, तर गाणं करायचा निर्णय घेतला. अर्थात आईबाबांनी या गोष्टीला सपोर्ट केला. नो डाऊट आज जे काय आहे माझं ते त्यांच्यामुळेच आहे म्हणजे. पण एक असंही वाटतं की आपल्याकडे ना एकंदरीतच, हे आता मी माझ्या घराबद्दल नाही फक्त बोलत, ओव्हरऑल सामाजिक एक व्ह्यू मला जो जाणवतोय आत्तापर्यंत किंवा जाणवला आहे तो शेअर करतो. कलेबद्दल इनसिक्युअरनेस खूप आहे, म्हणजे पूर्ण वेळ कलेत नको. पण आता मला असं वाटतं की तेव्हाच मी जर एखाद्या पुणे, मुंबई, बेंगलोर, कलकत्ता मेट्रो सिटीमध्ये जर गाण्यात करिअर करायला म्हणून मला जर पाठवलं असतं, तर आज नक्कीच एक माझी वेगळी लेवल असती. त्याप्रमाणे तत्कालीन परिस्थितीनुसार जे काही इथे वातावरण होतं त्यानुसार आईबाबांनाही असंच वाटत होतं की मी नोकरी करावी, एक ठराविक पठडीत पुढे जावं. पुढच्या मुलांना मी हे नक्की सांगेन की समजा एखाद्याला गाणं किंवा हार्मोनियम काही कलेमध्ये कुठल्याही करायचं आहे, मग आर्ट असेल काहीही असेल, तर नक्कीच बाहेर जावं जिथे त्याला एक्सपोजर आहे आणि गुणवत्तेनुसार त्याचा आउटपुट आहे. म्हणजेच काय, कलेबद्दलची अजून साक्षरता वाढली पाहिजे ओव्हरऑल, असं मला अगदी प्रामुख्याने यात वाटतं. तू म्हणालास की तू गाण्याचे क्लास किंवा हार्मोनियम वादनाचे क्लास घेतोस, तर नवीन कलाकार तू तुझ्याकडून घडवतोयस. कसा अनुभव आहे तुझा एक शिक्षक म्हणून? मुलं नक्कीच पुढची खूप चांगली आहेत. म्हणजे गायन आणि हार्मोनियम वादनाचे स्वरार्पण या नावाने 5 वर्ष क्लास घेतोय. त्याच्यात मला असं जाणवलं की मुलं खूपच छान आहेत. सुरांचं ज्ञान जे एक उपजत थोडं लागतं ते आत्ताच्या पिढीमध्ये पुढच्या खूप चांगलं मला बघायला मिळतंय. परंतु एक नक्की सांगेन की आपल्या वेळी बघ आता की मोबाईलच नव्हते आधी मुळात. या आठवड्यात जे होईल ते 8 दिवसांत आपण घरी आठवून म्हणायचो. काहीतरी आपण डोक्याला ताण देत होतो. त्यातनंच खरी कला डेव्हलप होत होती असं मला वाटतं. आत्ताच्या मुलांना जाताना क्लास सुटताना पालक सांगतात आता, सर रेकॉर्डिंग पाठवा. टेक्नॉलॉजी डेव्हलप झाले हे निश्चित चांगल्याचंच लक्षण आहे, म्हणजे ती अजून डेव्हलप होणार आहे. पण त्यामुळे काय झालंय, मुलं स्वतः एफर्ट्स घेत नाही आहेत असं मला जाणवतं. आता सगळं जर अवेलेबल आहे तर मुलांनी खूप पुढे गेलं पाहिजे. बरोबर. आणि पालकांनी तसं त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. योग्य वापर व्हायला हवा त्या गोष्टींचा. एक्झॅक्ट. बरोबर. एक कलाकार म्हणून घडत असताना मुळात एक चांगला कलाकार होण्यासाठी चांगला माणूस होणं अतिशय आवश्यक आहे. तर त्यासाठी पाय जमिनीवर असावे लागतात. इतक्या मोठमोठ्या स्पर्धा तू आत्तापर्यंत केल्यास, तर तुझे पाय जमिनीवर राहावे त्यासाठी कोणी तुला मार्गदर्शन करत होतं का? मुळात कसं आहे, मी म्हटलं तसं हे श्रेय पण आईबाबांना का जातं, अजूनही घरात कधीही असं म्हणत नाहीत की तू उत्तम गायलास. मुळात काय आहे, आपण पकडून चालू एखाद्या स्पर्धेत किंवा परीक्षेत आपल्याला एखाद्या वेळी यश मिळतं. आता मला कळायला लागलंय, आतापर्यंत मी किमान एक 200-400 तरी स्पर्धा केल्या असतील किंवा कैक वेळा स्टेजची पायरी देवाच्या कृपेने चढलो असेल. पण ते त्या क्षणापुरतं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे मला आत्ता कळतंय, पण ते माझ्या डोक्यात हवा जाऊ नये म्हणून मुळात आईबाबांनी पहिल्यापासून नाही हे तुला अजून करायला हवंय. अच्छा.
किंवा लगेच आजचं झालं बक्षीस मिळालं तुला, आम्ही पण तुझं कौतुक केलं, शाबासकी दिली, उद्यापासून हे काही नाही. म्हणजे परत गाडी झिरोवर थोडक्यात आली पाहिजे आपली मेंटली. आता नव्याने सुरुवात परत हे झालं पाहिजे. अति कौतुक हे घातक आहे माझ्या मते. कौतुक असावं पण ते हवा डोक्यात जाईल इतकं नसावं. दुसरं म्हणजे काही ठिकाणी वाईट पण खूप अनुभव आले. म्हणजे एका नामांकित गावामध्येच 500 लोकांचा समुदाय समोर कीर्तन होतं एका नामांकित बुवांचंच, आणि मी साथीला होतो तेव्हा. पण मला 500 जणांच्या पुढ्यातनं माईकवरनं सांगून उठवलं गेलं की तू उठ, नको वाजवू. अच्छा. म्हणजे असं कैक ठिकाणी मला अपयश पण आलेलं आहे. पाय ॲटोमॅटिकली जमिनीवर माझे देवानेच ठेवले अनुभवातनं असं म्हणेन मी. ते मी डोक्यात नाही ठेवलं. अर्थात वाईट वाटलं मला जेव्हा 500 माणसांच्या पुढ्यातनं उठवलं गेलं, तेव्हा मला पुढचे अजूनही आठवतं एक 10-15 दिवस ना झोप नव्हती लागली. पण त्यामुळे मी डगमगून गेलो नाही किंवा खचलो नाही. मी उलट जास्त कलेवर श्रद्धा ठेवली आणि जास्त कलेची भक्ती करायला लागलो या अनुभवातनं. जे नवोदित गायक कलाकार या क्षेत्रामध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करतायत त्यांना काय सांगशील? की मनात एक भीती असते की कला आपल्याला पोसू शकते की नाही. तू तर स्वतःच गायन क्षेत्रामध्ये करिअर केलंयस, तर या बाबतीत तू श्रोत्यांना काय सांगशील? करायला नक्कीच हरकत नाही. 2-3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. मगाचा मुद्दा आपला पाय जमिनीवर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. स्वभाव जास्तीत जास्त पारदर्शी, जास्तीत जास्त नाही 100% पारदर्शी. मग या तत्वामुळे 4 कार्यक्रम कमी आले तरी चालतील, पण खोटेपणा करू नये एवढंच मला वाटतं. आणि एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा आदर ॲप्रिशिएट केलंच पाहिजे. केलाच पाहिजे. असता कामा डॉमिनेट वृत्ती असता कामा नये असं मला वाटतं. हे मी पुढच्या जनरेशनला सांगेन की तुम्ही स्वतः घडा, दुसऱ्यांना घडवा. नक्कीच. जाता जाता तुझ्याकडून आणखी एक गाणं ऐकण्याची इच्छा आहे. छान असा शेवट तुझ्या गाण्याने आजच्या या कार्यक्रमाचा होऊ दे. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, गौरी हरा गिरिजावरा, गौरी हरा गिरिजावरा, विपदाहरा शशिशेखरा, विपदाहरा शशिशेखरा, विपदाहरा शशिशेखरा, विपदाहरा शशिशेखरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा, जय शंकरा रे जय शंकरा. खूप छान श्रीधर. धन्यवाद. ऐकतच राहावं असं वाटतंय, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आज इथेच थांबावं लागतंय. आज तू इथे आलास आणि इतक्या छान प्रकारे हा सगळा तुझा गायनाचा प्रवास उलगडून दाखवलायस. तू सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी नक्कीच श्रोत्यांच्या लक्षात आल्या असतील आणि अनेकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला सुद्धा तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आकाशवाणीचे आभार मानतो. धन्यवाद.